भंडारा जिल्हा अंतर्गत भंडारा तालुक्यामधील गराडा येथील श्रीमती मंजुषा जगनाडे व नरकेश्वरी वाड भंडारा येथील श्रीमती श्वेता सेलोकर यांच्या नावाने मंजूर असलेले प्राधिकृत स्वस्त धान्य दुकाने जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा यांच्या आदेशान्वये रद्द करण्यात आली। तर दोन्ही दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांना शिधापत्रिकेवरील धान्य योग्य प्रमाणात वितरण न करणे, शिधापत्रिकाधारकांना दिलेल्या धान्याची पावती न देणे, पूर्ण वेळ दुकान सुरू न ठेवणे, दुकानाचे अभिलेख अद्ययावत न ठेवणे, दुकानातील धान्य साठ्याची अफरातफर करणे या स्वरूपाच्या अनियमितपणा आढळून आल्याने उक्त कारवाई करण्यात आली आहे। तसेच जिल्ह्यातील इतर दुकानदार बरोबर धान्य देत नसतील तर अशा तक्रारी पुरवठा विभागाला देण्यात यावे असे आवाहन पुरवठा अधिकारी यांनी केले आहे। गराडा येथील राशन दुकानदार श्रीमती मंजुषा मनोज जगनाडे ह्या त्यांना जोडून त्यांच्या रास्तभाव दुकानाला जोडून दिलेल्या राशन कार्डधारकांना मानकाप्रमाणे धान्य वाटप नव्हत्या। म्हणजे उदाहरणार्थ समजा 35 किलो धान्य असेल तर त्याच्याऐवजी 5 किंवा 10 किलो धान्य त्यांना द्यायच्या। तर त्यांनी एका महिन्यात असे किती लोकांना धान्य कमी दिलं त्या सर्वांची त्यांच्याकडून वसुली करण्यात आलेली आहे आणि ही वसुली जवळपास 1,19,174 रुपये अशी वसुली झालेली आहे आणि त्यांच्या प्राधिकार पत्राचा रजिस्ट्रेशन म्हणजे परवाना त्यांचा रद्द करण्यात आलेला आहे। अशाच प्रकारचं एक भंडारामध्ये श्रीमती सेलोकर यांचं राशन दुकान सुद्धा आम्ही रद्द केलेलं आहे आणि हे दोन्ही ऑर्डर 21 नोव्हेंबर रोजी पारित करण्यात आलेले आहेत। तर त्या सुद्धा श्रीमती श्वेता सेलोकर ह्या सुद्धा शिधापत्रिकाधारकांना मानकाप्रमाणे धान्य देत नव्हत्या।